हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान मधील घटक 4 अभ्यासणार आहोत. तुम्ही जरी या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजचा घटक म्हणजे घटक 4 चा अभ्यास. 4था घटक कोणता आहे तर विलग करूया घटक वेगवेगळे करूया असं हा टॉपिकचं नाव आहे, घटकाचं नाव आहे. तर यामध्ये काय काय करणार आहोत ते बघूया. आता तुम्हाला माहीत आहे का बरं, काय माहीत आहे, काय विचारलं आहे बघा या ठिकाणी. तर गढूळ पाण्यातील मातीचे कण तुरटी फिरवून वेगळे करता येतात, हे माहीत आहे का तुम्हाला? नसेल तर घरी करून बघा बरं. गढूळ पाण्यामध्ये तुरटी फिरवली तर ते थोडंसं काय होतं, गढूळ पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात होतं. करून बघू शकता. ओके, चला आता आपण माहीत करून घेऊया. काय माहीत करून घेऊया? मिश्रणातील विविध वस्तू वेगळ्या करण्याच्या पद्धती. जर आपण मिश्रण म्हणजे अनेक पदार्थ एकत्र येऊन मिश्रण तयार होतं. ओके, आणि मिश्रणातील पदार्थ आपण वेगळ्या करता येतात का? तर वेगळ्या करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यास करूया. काय सांगितले बरं या ठिकाणी बघा. तर या कृतीसाठी शिक्षक काय तुम्हाला उदाहरणं देतील, बघूया कसे. आणि तुमचं मत तुम्ही सांगायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये मत सांगता येत नसेल तर तुम्ही मनातल्या मनात विचार मात्र करायचा आहे. तांदूळ आणि डाळ एकत्र झाले ते वेगळे करायचे आहे, ते काय करता येतील की नाही प्रश्न. पाणी आणि मीठ एकत्र झाले वेगळे करायचे आहे, करता येईल का? वाळू आणि पाणी एकत्र झाले वेगळे करायचे आहेत, करता येईल का? टाचण्या आणि रवा एकत्र झाले तर रव्यातून टाचण्या वेगळ्या करायच्या आहेत, तर तुम्ही काय कराल किंवा करता येईल की नाही करता येणार? ओके, जर उत्तर खाली दिलं आहे का बघूया, नाही तर मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो. पदार्थ वेगळ्या करण्याच्या वरील उदाहरणांसाठी सारखी काही उदाहरणे तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहिण्यास सांगावी. तुम्ही लिहायचे आहेत. ओके, हे काही मार्गदर्शन तत्त्वे या पुस्तकात दिलेले आहेत. मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा वापर केला जातो याची माहिती आपण द्यायची आहे. म्हणजे मी सांगतो त्यावरती पॉईंट जी सांगितलेली आहे बघा. याचे उत्तर खाली आहे नक्कीच. हे बघा उत्तर दिले आहे खाली. निवळणे, बाष्पीभवन, गाळणे या पद्धती. आता आपण या कृतीमध्ये कोणती पद्धत लागू पडते ते बघूया. पहिलं उदाहरण कोणतं आहे तर डाळ आणि तांदूळ एकत्र झाले. मग काय करणार आपण? तांदूळमधून डाळ वेगळी करणार, निवडणार. ओके, हे निवडणे झालं. पाणी आणि मीठ एकत्र झालं आहेत, वेगळं करता येईल बरं का. ओके, पाणी आणि मीठ एकत्र झाले तर पाण्यातून मीठ कसं आता काढणार? तर यामध्ये पाणी आणि मीठ जे एकत्र झालेलं आहे, जे पाण्याचं मिठाचं द्रावण तयार झालं आहे ते काय करणार? उन्हामध्ये ठेवणार. उन्हामध्ये ठेवल्यानंतर काय होईल? पाणी तापणार, म्हणजे त्याचं बाष्पीभवन होणार आणि बाष्पीभवन होऊन पाणी निघून जाणार आणि त्या ट्रेमध्ये फक्त काय शिल्लक राहील? मीठ शिल्लक राहील. ओके, त्यानंतर वाळू आणि पाणी हे सोपं आहे. पाणी फक्त गाळायचं, वाळू काय पाण्यामध्ये विरघळत नाही. ओके, म्हणजे पाणी ओतायचं म्हणजेच काय, एखाद्या भांड्यातून पाणी ओतून घ्यायचं, त्या भांड्यामध्ये काय शिल्लक राहील? वाळू शिल्लक राहील. टाचण्याने रवा एकत्र राहिले, काय करणार? व आपण अगोदरचा एक टॉपिक बघितलं चुंबक, यावरती चुंबक फिरवणार. ओके, चुंबक फिरवलं तर काय होणार? त्या चुंबकाला टाचण्या चिकटतील आणि रवा शिल्लक राहील. मग चुंबकाच्या साहाय्याने आपण टाचण्या वेगळ्या करू शकतो. ओके, असे काही उदाहरणं आहेत. म्हणजेच यामध्ये आपण काय बघितलं आहे तर विलग करूया म्हणजे काय केलं आपण? विलग म्हणजे वेगळं केलं आहे. निवडणे, बाष्पीभवन, गाळणे या पद्धती तसेच चुंबकाचा वापर करून मिश्रणातील पदार्थ वेगळे करता येतात. म्हणजेच आपण काय करूया? विलग करूया घटक. आणखी बघा, यावर्षीसुद्धा आपल्याला हा चॅप्टर आहे. कोणता आहे? विलग करूया घटक. या पाठामध्ये, या चॅप्टरमध्ये आपण याची आणखी माहिती घेणार आहोत. थोडक्यात माहिती आज घेतलेली आहे आणि आणखी खूप सारी माहिती तुम्हाला यावर्षी त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके,
जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा टॉपिक आहे बल आणि दाब. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचा आपण अभ्यास करूया. थँक्यू.